एक महत्त्वाची गोष्ट तुम्ही बघा, मुख्यमंत्री जे बोलतात की ह्या कंपन्या बंद पडल्या तरी चालतील, गेल्या तरी चालतील, काही फरक पडत नाही. या ज्या 20 कंपन्या जातात ना, कमीत कमी 5,000 जॉब्स आपल्या राज्यातून जाणार, या स्थानिकांच्या हातातून जाणार आहेत. 5,000 जॉब्स, 5,000 रोजगार देताय तुम्ही. 5,000 रोजगारची संधी. अजय बांगा जे वर्ल्ड बँकचे प्रेसिडेंट आहेत, त्यांनी सांगितलेलं आहे की पुढच्या 10 वर्षांमध्ये जागतिक स्तरावर जे इमर्जिंग इकॉनॉमीज आहेत त्याच्यात जवळपास 120 कोटी तरुणी ह्या जॉब मार्केटमध्ये येणार आहेत, 18 वर्षाचे होणार आहेत. हे जेन-झी आहेत, हे जेन अल्फा आहेत जे आता आंदोलन करत होते. हे 120 कोटी जेन-झी आणि जेन अल्फा पुढच्या 10 वर्षात जॉब मार्केटमध्ये येणार आहे आणि जागतिक स्तरावर फक्त 40 कोटी जॉब्स निर्माण होणार आहेत. 80 कोटी जॉबचं काय? आणि एका बाजूला जग हे विचार करते आणि दुसऱ्या बाजूला मुख्यमंत्री बोलतात काय फरक पडतोय? म्हणजे काय आपण जे करतोय त्याचा काही विचार करताय की नाही? म्हणजे आपण परत जग एका बाजूला विचार करते की AI मुळे जॉब जाणार आहेत त्याच्याबद्दल काय, आणि दुसऱ्या बाजूला आपल्याकडे चाकणमधून 20 जॉब्स फक्त रस्ते होत नाहीयेत, वीज पुरेशी नाहीये, पाणी त्यांच्याकडे येत नाही, ह्याच्यामुळे जात आहे आणि मुख्यमंत्र्यांना चिंताच नाहीये.